राम राम मंडळी, आज नवीन आणि व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी. तर यामध्ये मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल, मी काय काय सांगितलं ते. तसंच आता आणि एक चित्रपटसुद्धा आता आलेली आहे, त्यामधलं मी तुम्हाला आता चित्रपट सांग. तर हे चित्रपट तहसीद खाना. या चित्रपटामध्ये पण तुम्हाला तुमच्या बायकोसोबत हे चित्रपट बघायला मिळणार नाही. फक्त तुम्ही एकटंच बघा, नाहीतर बायको तुमच्यावर रागवल आणि तुम्हाला दाणकन मारल. तर त्यासाठी आता मी सांगतोय ते ऐकाच. हे तिच्यासोबत का पिक्चर बघायचं नाही. तर काही चित्रपट अशी असतात जे आपल्याला फॅमिलीसोबत मुलांसोबत बघताच येत नाही. पण तुम्हाला यात आश्चर्य वाटेल अशा पण काही फिल्म बनवलेल्या आहेत ज्या तुम्ही तुमच्या बायकोसोबत बघू शकत नाही. पण का? हेच मी आज तुम्हाला या व्हिडिओतून सांगतोय. आणि त्याबद्दलच आता OTTवर पण असेच 5 चित्रपट आलेत. तर या चित्रपटामध्ये कोणत्या आणि बायकोसोबत पाहिल्यामुळं काय परिणाम होणार हे तुम्ही आता बघाच. आणि माझ्या या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिला आपल्याला पाहायला भेटतोय द ग्रेट इंडियन किचन. या चित्रपटात असं दाखवलंय की किचनमध्ये बंदिस्त एका महिलेची गोष्ट दाखवण्यात आली. ती नीरस आणि थकवणाऱ्या जीवनाचं चित्रण या चित्रपटात केलेलं आहे, जिथं तिला फक्त घरातील लोकांची सेवा करणाऱ्या रोबोट मशिनीसारखं वागवलं जाते. यामध्ये मिनिषा सजयन, सूरज वेंजारमुळू हे कलाकार आहेत. पण या चित्रपटाला IMDbवर 8.1 रेटिंग देण्यात आले. आता ही फिल्म आपल्या बायकोसोबत का बघायची नाही? तर यामध्ये जर तुम्ही घरातली कामं वाटूनच घेतली नसतील तर तुमच्या पत्नीनं दिवसभर फक्त स्वयंपाकच करावा अशी अपेक्षा केली तर हा चित्रपट तुम्हाला अवघड ठरणार आहे, असं मी सांगतोय. मग आता दुसऱ्या नंबरचा पिक्चर कोणता? वा, जया 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 हे असं या चित्रपटाचं नाव आहे. तर ही साऊथ इंडियन कॉमेडी फिल्म आहे, ज्यात जया नावाची ही महिला असत्या. ती घरगुती काही गोष्टींची हिंसाचाराची बळी ठरत्या. तिचा नवरा तिला क्षुल्लक गोष्टीवरनं मारहाण करतोय. सुरुवातीला जया हे सगळं सहन करते, कारण तिला वाटतं की प्रत्येक संसारात होणारी अशीच एक सामान्य घटना असेल. पण नंतर ती मारहाण थांबवण्याचा प्रयत्न करते. जया स्वतःचं रक्षण करण्याला शिकते आणि तिच्या नवऱ्याला मारहाण करायला लागते. ज्यात या चित्रपटाला IMDbवर 7.7 रेटिंग मिळालंय. जर तुम्हाला तुमच्या पत्नीला तुम्ही जर धमकवत असाल तर या फिल्ममधील ॲक्शन सीन्स पाहून तुम्हाला चांगला झटका लागेल.
आणि आश्चर्य होईल. म्हणून सांगतोय, बायकोसोबत बघू नका, एकटं बघा. आता बघा तिसरा कुठला आहे, इंग्लिश विंग्लिश. यामध्ये तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही बघितलंच असाल. तर यामध्ये श्रीदेवी आणि आदिल हुसेन यांची गोष्ट दाखवण्यात आली. ज्यात शशी एक साधी गृहिणी म्हणजे श्रीदेवी, जिला इंग्रजी येतच नसते. तिला तिच्या पती आणि मुलीकडून तुच्छ असं लेखलं जातं. पण ती नंतरला गुपितपणे इंग्रजी कोर्स करत्या आणि तिचा गमावलेला आदर, आत्मविश्वास सगळा मिळवत्या. ज्यामध्ये IMDBवर या चित्रपटाला 7.8 रेटिंग भेटलंय. मग जर तुम्ही तुमच्या पत्नीमधील काही उणीव, गरजा, कमतरताची खिल्ली जर उडवत असाल, तर ही फिल्म तुम्हाला संवेदनशीलपणाचा आरसाच दाखवणार आहे असं मी सांगतोय. आणि ह्यो चित्रपट पण दाखव. चौथा जो आहे तो थप्पड फटाक. तर यामध्ये तापसी पन्नू आणि पावेल गुलाटीची ही फिल्म दाखवलेली आहे. जसं की आपला एखादा पती पार्टीत आपल्या पत्नीला थप्पड मारल्यानंतर एक आनंदी वैवाहिक जीवन कसं उद्ध्वस्त होतंय ते या पिक्चरात दाखवण्यात आले. ज्याचं IMDBवर रेटिंग 7 रेटिंग आहे. तर लग्नात फक्त हात धरून राहणं म्हणजे प्रेम किंवा हक्क झाला नव्ह असं तुम्हाला वाटत असेल, तर या चित्रपटामुळं तुमचा अहंकार दुखवला जाणार आहे. म्हणून एकट्यानंच बघा, बायकोला दाखवू नका. आता पाचवा कोणता आणि शेवटचा, तर हा चित्रपट आहे मेसेज. यामध्ये सानिया मल्होत्रा, निशांत दहिया यांची एक अद्भुत कहाणी दाखवण्यात आली. एक नृत्य शिक्षिका असत्या आणि तिची ओळख लग्नानंतर किचनमध्येच राबण्याची अवस्था होती. मग एके दिवशी ती असं काय करत्या की तिचा नवरा आणि सासऱ्यांना आयुष्यभर त्यांच्या लक्षात ती राहत्या. पण असं काय दाखवलं हे तुम्ही पिक्चर बघितल्यावरच कळेल. पण या चित्रपटाला IMDBवर 6.7 असं रेटिंग दिले. जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या स्वप्नाची खिल्ली जर उडवत असाल आणि तिनं फक्त किचनमध्येच राब 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 भांडी घासायची असं जर तुम्हाला वाटत असेल, तर हे चित्रपट तुम्हाला विचार करायलाच भाग पाडणार आणि तुम्हाला गोंधळून टाकणार. म्हणून हे चित्रपट एकट्यानंच बघायचं, बायकोला दाखवायचं नाही. मग शेवटी जाता जाता असंच काही अनेक पुढल्या व्हिडिओ घेऊन येईल असं मी सांगतोय. आणि या व्हिडिओला माझा राम राम.